महापालिकांच्या निवडणुका एप्रिल नंतरच होण्याची आता दाट शक्यता वर्तवली जाते। विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चर्चा जोर धरतीये, पण तुर्तास निवडणुका होण्याची शक्यता विरळच आहे। निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिल्यानंतर तयारी करता किमान 3 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयात 22 जानेवारीला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सुनावणी होणार आहे। प्रामुख्याने महापालिकांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या किती असावी, प्रभाग रचना कशी असावी आणि प्रभाग रचना सदस्यांची संख्या राज्य निवडणूक आयोगाने ठरवावी की राज्य सरकारने, या संदर्भात निर्णय सर्वोच्च न्यायालयात झाल्यानंतर निवडणुकीची तयारी करण्याकरता किमान 3 महिन्यांचा वेळ लागेल। त्यामुळे तुर्तास महानगरपालिकांसह नगरपालिका, नगरपंचायती आणि जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणुका होण्याची शक्यता विरळच आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? महापालिकेच्या निवडणुका आता एप्रिल महिन्यात किंबहुना एप्रिलहून मे महिन्यात आपण म्हणूया लागण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच लागवी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेतरी महायुतीला अनुकूल अशा प्रकारे वातावरण आहे। त्यानुसार पाहिलं तर आता सध्याच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका म्हणजे अगदी महानगरपालिकेच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यामुळे या निवडणुका सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या अशा निवडणुका मानल्या जातात। मात्र या संपूर्ण निवडणुका होण्यासाठी कुठेतरी आता अजूनही काहीसा कालावधी लागण्याची शक्यता आहे। कारण म्हणजे या संपूर्ण निवडणुकांच्या संदर्भातील जे प्रकरण आहे ते अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे। या संपूर्ण या खटल्यामध्ये, या संपूर्ण केसमध्ये सध्या 22 तारखेला 22 डिसेंबरला या संपूर्ण खटल्याची सुनावणी आहे। त्यामुळे या संपूर्ण खटल्याची सुनावणीनंतर नेमकं सुप्रीम कोर्ट किंवा सर्वोच्च न्यायालय नेमकं काय निर्णय देते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या तरी या संपूर्ण निवडणुका जर जाहीर झाल्या तर कुठेतरी संपूर्ण निवडणुकीची तयारी करण्यासाठी निवडणूक आयोगाला साधारण 2 ते 3 महिन्याचा अवधी लागणार आहे। त्यामुळे या संपूर्ण तयारीसाठी 2 ते 3 महिन्याचा अवधी जर आपण पकडला तर साधारण एप्रिल किंवा मे मध्ये या संपूर्ण निवडणुका लागतील। मात्र संपूर्ण निवडणुकांचा जर काळ पाहिला तर कुठेतरी संपूर्ण महायुतीला हा अत्यंत अनुकूल अशा प्रकारे वातावरण आहे। त्यामुळे या संपूर्ण निवडणुका लवकरात लवकर होतील अशा प्रकारे यासाठी महायुती देखील आपल्याला प्रयत्न करताना देखील पाहायला मिळणार आहे। मात्र संपूर्ण निवडणुकांचा जो निर्णय आहे तो सध्या जो सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे, साधारण 22 तारखेला नेमके काय सुनावणी होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी निश्चित भूषण, तुम्ही आमच्या समवेत असेच जोडून राहा, कारण पुढची सुद्धा महत्त्वाची बातमी आहे ज्यावर तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे। शिवसेनेची रामटेक बंगल्यावर बैठक पार पडली आहे। एकनाथ शिंदेंची पक्षातील आमदार खासदारांशी चर्चा झाल्याचं कळतंय। आजी माजी खासदार आणि आमदार या बैठकीकरता हजर होते। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टिकोनातून ही बैठक पार पडल्याची माहिती आहे। भूषण, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? या बैठकीत महापालिकेसह मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात काही चर्चा झाली आहे का? नक्कीच लागवी काल रात्री उशिरा अत्यंत महत्त्वाची बैठक जी आहे ती शिवसेनेची अंतर्गत पक्षांतर्गत जी बैठक आहे ती पार पडलेली आहे। रामटेक या निवासस्थानी ही बैठक पार पडली, ज्यामध्ये स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यासोबतच त्यांचे जे पहिल्या फेजीचे जे संपूर्ण नेते आहेत आणि खास करून मुंबईचे आजी माजी आमदार जे होते त्या संपूर्ण बैठकीत आपल्याला असलेले पाहायला मिळाले। त्यासोबत एकंदर दीपक केसरकर, सदा सरवणकर, मनीषा कायंदे अशा प्रकारे अनेक नेत्यांची या संपूर्ण बैठकीत उपस्थिती होती। त्या संपूर्ण बैठकीमध्ये जर मुख्य विषय पाहिला तर आगामी पालिका निवडणुका या संपूर्ण विषयांवर सध्या फोकस टाकलेला पाहायला मिळत आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाल्यानंतर आता शिवसेना किंवा महायुती आता पालिका निवडणुकीत तयारीला लागलेली आहे आणि एकंदरीत संपूर्ण निवडणुकीसाठी सध्या शिवसेना कंबर कसताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीत या निवडणुकीसाठी जो निकाल जो आहे तो सध्या आपल्याला सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेला पाहायला मिळत आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टात नेमकी सुनावणी काय होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र त्या संपूर्ण सुनावणीच्या अनुषंगाने शिवसेना किंवा राजकीय पक्ष सध्या आपली तयारी करताना पाहायला मिळत आहेत। आणि या संपूर्ण निवडणुकीच्या कालच्या या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी अनेक आपल्या नेत्यांना, अनेक आपल्या पदाधिकाऱ्यांना, आपल्या आमदारांना, आपल्या माजी आमदारांना देखील मार्गदर्शन केलेलं आहे। त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये शिवसेना ही प्रचंड ताकदीने उतरणार हे आता निश्चित झालेलं आहे। लागवी निश्चित भूषण, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वाच्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।